अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचा आजचा, उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि आपल्या स्वामी समर्थ या फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे. ताई, मी स्वामींची कुठली सेवा करू की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होतील? ताई, गुरुवारी स्वामींची कुठली सेवा करावी? रोज स्वामींची कुठली सेवा करावी? अशी कोणती तरी तू सेवा सांग मला किंवा उपाय सांग मला की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होतील. माझ्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत, कारण आम्हाला वेळ नाही आहे. आपलं हेच होऊन जातं. असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ याच संदर्भात आहे. स्वामींची कुठली सेवा करू? मी स्वामींची कुठली सेवा करू? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. सगळ्यात आधी लक्ष द्या, मी स्वामींची कोणती सेवा करू? यातला जो मी आहे ना, हा सर्वात पहिले काढून टाका. स्वामींची मी कोणती सेवा करू असं कधीच म्हणायचं नाही, कारण स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. आपण स्वामींची सेवा करत नाही आहेत. आपण कोणीच नाही आहोत. स्वामी आपल्याकडून ते करून घेतात. महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात. उद्या जर कोणी 108 स्वामी पारायण, स्वामी स्वरामृत पारायण केले, तर मी पारायण केले असं कधीच म्हणायचं नाही. स्वामींनी माझ्याकडून पारायण करून घेतले असं म्हणायचं. मीपणाचा अहंकार नसायला पाहिजे. त्यामुळे निर्मळपणा आणि आपल्या स्वच्छ भावनेनं आपण सेवा करतो. त्यामुळे स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात आणि आपले कर्म आणि आपण कशी सेवा करतो यावरही अवलंबून आहे. त्यामुळे स्वामी म्हणतात, माझी सेवा करा, माझं नामस्मरण करा. आणि स्वामी आपण जर चांगल्या मनाने करत असू तर स्वामी ते नेहमी आपले आयुष्यभर आपल्याकडून ती सेवा, नामस्मरण, पारायण हे करून घेत राहतील. त्यामुळे आपलं मन निर्मळ ठेवा, आपले कर्म चांगले ठेवा. कारण करता आणि करविता तूच एक स्वामी नाता. तुम्ही आम्ही जगात कोणीच नाही आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कुठली सेवा केल्याने मनातली इच्छा पूर्ण होतात अशी कुठलीच सेवा नाही आहे. थोडक्यात काय, तुम्ही कुठलीही सेवा केली अशी स्पेसिफिक कुठलीच सेवा नाही आहे. जशी डॉक्टरकडे गेल्यानंतर सर्दीला स्पेशल, खोकल्याला स्पेशल, तापाला स्पेशल असं असं आपल्या स्वामी महाराजांकडे नाही आहे. स्वामींचं अखंड नामस्मरण जे करतात, जो माझं नाम जपेल त्याला मी आयुष्यभर जपेल. स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय रोज जे वाचतात, क्रमशः वाचतात, तो जो अखंड नामस्मरण करतो, जो 11 माळी नामस्मरण करतो, त्यांच्याबरोबर स्वामी महाराजांचा हात असतो आणि त्याला कुठलीही गोष्ट आयुष्यात स्वामी महाराज कमी पडू देत नाहीत. सगळ्यात आधी महाराजांनी तुमच्याकडून काय पाहिजे तर वेळ पाहिजे. आमच्याकडे इतका वेळ नाही आहे की आम्ही एवढं बसून सेवा करू शकू. पण महाराजांना तुमच्याकडून फक्त वेळ हवी आहे आणि विश्वास पाहिजे महाराजांवर. तुम्ही थोडासा तर वेळ काढू शकतो आपण. आणि आणि का असं आपण विचार करतो की आपल्याला कुठली सेवा करावी, कुठले नामस्मरण, कोणतीही इच्छा आपल्याला पूर्ण करण्यासाठी स्वामींवर विश्वास हवा, स्वामींचं नामस्मरण करायला हवं. सगळ्यात आधी महाराज म्हणायचे, तुझ्या कर्मानुसार फळ मिळेल. एक पारायण केलं म्हणजे तुला लाख रुपये मिळतील असे नाही. 2 पारायण केले म्हणजे तुझं लगेच नोकरी मिळेल असंही नाही. जोपर्यंत प्रारब्ध कमी होत नाही, तोपर्यंत जो भोग आहे तो आपण कमी होत नाही, तीव्रता कमी होत नाही. आपले जे आयुष्यातले दुःख, संकट येऊन गेल्याशिवाय आपल्याला सद्गती मिळणार नाही, मनातल्या इच्छा पूर्ण होणार नाहीत. हे एक लक्षात ठेवा. दुसरं खूप काही पारायण केले, खूप काय काय केले, आमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, झाल्या नाहीत. 11 गुरुवार केले, माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, मला हवं होतं ते मिळालं नाही. सगळ्यात आधी आपले जे कर्म असतात, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, जो काही भोग आहे तो भोगावाच लागतो. आता आमच्यासारखे जे छोटे छोटे सेवेकरी आहेत, आम्हीही सेवा करतो, पण आमच्या आयुष्यात संकट येत नाहीत असं नाही, दुःख आले नाहीत असं होत नाही. आम्हालाही आमचे भोग आहेत आणि ते भोगावंच लागतात आणि तो आम्ही भोगतच आहोत. पण एवढंच आहे की महाराजांची सेवा केल्याने आपण आपल्या दुःखात, आपल्या संकटात आपल्या महाराज सोबत असतात. म्हणून
आपले भोग तर आहेतच, पण महाराज आपल्यासोबत असतात. त्यामुळे जो लाखो करोडो माझे भक्त स्वामी महाराजांचे भक्त जे आहेत, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात, त्यांचे इच्छा पूर्ण होतातच. तुला काय हवं आहे त्याच्यापेक्षा महाराज बघतात की तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते बघतात. पण माझ्यासाठी जे बेस्ट होतं ते महाराजांनी केलं. महाराज हे आपल्यासाठी बेस्ट आहे तेच करतात. म्हणून मी महाराजांची कुठली सेवा करू, फक्त स्वामी चरित्र सारामृत खूप अडचण असेल, काय करावं ते कळत नाही आहे, तर लिटरली असं आहे की काहीच मरून जावं असं वाटत आहे. त्यांनी स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचावं. सगळं बाजूला ठेवा. छोटासा ग्रंथ वाचा. वाचा. काही महिलांचं असं होतं की त्यांच्या घरचे त्याला स्वामी समर्थांची सेवा किंवा नामस्मरण करू देत नाहीत. पण मी एक तुम्हाला विचारते, तुम्हाला घरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणून देणार नाहीत, पण तुमच्या मनातून तर स्वामी महाराजांना कुठून काढून देणार नाहीत ना. तुम्ही अखंड दिवसभर नामस्मरण करू शकता. त्यामुळे आपोआपच तुमच्या घरातील जे लोक तुम्हाला स्वामी सेवेपासून स्वामी सेवा करू देत नव्हते, तेच स्वामींची मूर्ती, स्वामींची फोटो घरात आणतील. आणि काही घरात तरी बायकांना प्रश्न पडतो की आमच्या घरात मांसाहार होतो, तर कसं करायचं? तुम्ही स्वामी सेवा करून तर बघा, सुरू तर करा. तुम्ही जसं जसं स्वामी सेवा कराल, तसं तसं तुमच्या घरातील लोकही तुम्हाला स्वामी सेवा करण्यात मदत करतील. आणि तुम्ही ज्या दिवशी मांसाहार कराल त्या दिवशी पूर्ण स्वामी सेवा किंवा नामस्मरण काहीच करायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रेशपणे आपण सुरुवात करू शकतो. तुमच्या घरात काहीच नाही आहे, पण तुमच्या मनात तर स्वामी स्वामी आहेत ना, त्यामुळे तुम्ही अखंड नामस्मरण करा. मी याची तुम्हाला शाश्वती देते. काहीच घाबरू नका. तुम्ही नवीन असाल, माझ्या घरात मांसाहार केला जातो, मी नाही करणार, मी मांसाहार करते तरी सेवा करू का? तर मी तुम्हाला सांगते, मांसाहार करत असेल तर स्वामी सेवा करायची नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत होतो त्या दिवशी कुठलीच सेवा करायची नाही. सोडून द्या सगळं आणि दुसऱ्या दिवशी फ्रेशपणे सुरुवात करू शकता. शेवटी तुमचे कर्म, आचार, विचार हे खूप इम्पॉर्टंट असतात. नुसतं स्वामी स्वामी करायचं आणि निंदा नालस्ती करायची याला काही अर्थ नाही. जे मांसाहार करूनही स्वामी सेवा केली, पण आज महाराजांनी तुमचं सोडायचं नाही. मांसाहार हे स्वामी बघून घेतील. तुम्ही रोज 3 अध्याय 7 अध्याय क्रमशः ज्यांची खरंच अडचण आहे, स्वामी चरित्र सारामृत घेऊन तर बघ रे, तुझ्या आयुष्याचं सोनं होईल नाहीच. तर मी एवढी शाश्वती देते. महाराजांनी कित्येकांच्या आयुष्यात भरभराट दिलेली आहे, खूप काही दिलं आहे. फक्त स्वामी चरित्र सारामृत. तुमचं लग्न जमत नाही आहे, तुमची नोकरी लागत नाही आहे, तुम्हाला शारीरिक प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कष्ट आहे, दुःख आहे, यावर सगळ्यात एकच औषध आहे, एकच उपाय आहे, श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं, नामस्मरण करणं, तारक मंत्र बोलणं, तारक मंत्राचं पाणी घेऊ शकता. स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण संकल्पयुक्त पारायण करू शकतो. 108 वेळा 21 करा, त्याच्याचबरोबर 11 करा. सुरुवात तर करा. तुम्ही सुरुवातच नाही करणार तर कसं होईल? सुरुवात केल्यानंच कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. महाराजांना वेळ पाहिजे. एका पारायणावर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाहीत. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते योग्य वेळ आल्यास नक्की महाराज पूर्ण करतील. महाराज माझ्यासोबत आहेत हे आपल्यावर विश्वास असायला पाहिजे. महाराज आपल्यासोबत असल्यास आपल्याला आयुष्यात काहीच लागत नाही. काही लोक म्हणतात मी महाराजांची सेवा करतो. तुम्ही काय सेवा करून महाराजांवर उपकार करतात की काय? काही लोक म्हणतात मी एवढे पारायण केले, मी एवढे नामस्मरण केलं, पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. असं कधीच म्हणायचं नाही. आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा त्यानंतर आपला महाराजांवर विश्वास असायला पाहिजे. वाईट शक्ती असते ती आपल्याला नामस्मरण पारायण करू देत नाही. ते आपल्याला वाईट विचार मनात आणते की मी एवढं केलं तरी महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाहीत. तुम्ही तशी वाईट विचार मनात येऊ देऊ नये. ठामपणे तुम्ही नामस्मरण सेवा चालूच राहू द्या. स्वामी महाराज नक्की तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.